फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. मला माझे केटरिंग कॉलेजचे दिवस आठवतात. आम्ही ॲडमिशन घेतली होती. अगदी मोजून मुली होत्या आमच्या वर्गात. आता त्याचं प्रमाण थोडंसं वाढलंय, पण तरी खूप कमीच आहे म्हणायला पाहिजे. एनिवेज आम्ही असं बसायचो, गप्पा मारायचो की या इंडस्ट्रीमध्ये आम्ही का आलो, की ही इंडस्ट्री का निवडली. तर त्यापैकी दोन मैत्रिणींचं म्हणणं असं होतं की एकीला तर या फील्डमध्ये कंप्लीट करिअर करायचं होतं. तिला केक्स पेस्ट्री शिकायच्या होत्या आणि ह्याच्यामध्येच तिला करिअर करायचं होतं या पेस्ट्री डिपार्टमेंटमध्ये. आणि दुसऱ्या मैत्रिणीचं म्हणणं होतं की तिला कोणतरी एक बेकर शोधायचा आहे, शेफ बेकर, आणि दोघांना मिळून त्यांना ते दुकान उघडायचं आहे, डेलिकेटेसन शॉप उघडायचं आहे आणि भरपूर पेस्ट्रीज त्यांना खायच्या आहेत, केक्स खायचे आहेत. सो म्हणून त्यांनी या फील्डमध्ये यायचं ठरवलं होतं. सो काय आहे की आय एम शुअर त्यांनी त्यांचं करिअर आता छान डेव्हलप केलेलं आहे. पण सांगायचा मुद्दा असा आहे की केक्स आणि पेस्ट्रीज आपल्या समोर आल्या ना की आपल्या तोंडाला पाणी यायल्याशिवाय राहत नाही. आता आपण केक्स आणि पेस्ट्रीज म्हणतो, इंडियन मिठाई असते, हे सगळं गोडचा पदार्थ जो आहे ना तो आपल्या माणसाचा कल गोडाकडे थोडा जास्त असतो. म्हणजे खूप मेन कोर्स खाल्ले, नंतर स्टार्टर्स खाल्ले, पण त्याच्यानंतर बाबा आज गोडाला काय आहे, आज काय गोड पदार्थ तुम्ही सर्व केलाय, हे म्हणणं अगदी स्वाभाविक असतं. सो आपण आपल्या या पार्टी स्पेशल सिरीजमध्ये आतापर्यंत स्टार्टर्स पाहिले, मेन कोर्स पाहिले, तर आज मी तुम्हाला खास क्रिसमस निमित्त डेझर्ट्स करून दाखवणार आहेत. मस्त डेझर्ट्स आहेत, आय एम शुअर तुम्हाला ते आवडतील. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला. पहिली रेसिपी असणार आहे लेमन चीज केक. लेमन चीज केक म्हटलं तुम्ही चीज केक मनात येत असेल, तुमच्या डोक्यात येत असेल, मनात येत असेल, पण आपण लेमन चीज केक एका वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. अगदी क्रिसमससाठी मस्त अशी ही रेसिपी आहे. तुम्ही लगेच तयारीला लागा, पण त्या अगोदर आपण साहित्य काय काय घेतलंय ते पाहून घेऊ. साहित्य जरा मोठं आहे, 3 स्टेप्समध्ये आहे, त्यामुळे तुम्ही थोडंसं नीट लक्ष देऊन हे साहित्य लिहून घ्या, कारण बेकरी किंवा पेस्ट्रीच्या रेसिपीज अगदी परफेक्ट असणं फार आवश्यक आहे. सो लेट्स स्टार्ट. बेसिक व्हॅनिला केकसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे 125 ग्रॅम मैदा, नंतर 3 अंडी, पूर्ण अंडी घेतलेली आहेत, 125 ग्रॅम बटर घेतलंय, 125 ग्रॅम पिठी साखर, आपल्याला लागणारे 2 ते 3 ड्रॉप्स किंवा अगदी चवीला व्हॅनिला इसेन्स, पाव चमचा बेकिंग पावडर. हे साहित्य झालं फक्त बेसिक व्हॅनिला केकसाठी. या केकला आपल्याला लेअरिंग करायचं आहे. लेअरिंग करण्याकरता आपल्याला चीजचं मिश्रण बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला साहित्य घ्यायचं आहे चीज, सॉफ्ट चीज घेतलेला आहे साधारणतः 100 ग्रॅम. त्याबरोबर आपल्याला लागणारे क्रीम एक 60 ग्रॅम घेतलेलं आहे, क्रीम, ताजं क्रीम. आणि नंतर आपल्याला लागणार त्याच्यामध्ये आयसिंग शुगर, ती सुद्धा 50 ते 60 ग्रॅम आपण घ्यायची आहे. हे मिश्रण आपल्याला चविष्ट बनवायचं आहे, त्यामुळे साखर आणि क्रीमचं अगदी परफेक्ट प्रमाण पाहिजे असं नाही आहे, पण केकचं प्रमाण मात्र अगदी योग्य असणं आवश्यक आहे. लेमन कर्डसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे 6 पिवळे अंड्याचे बलक, नंतर आपल्याला लागणारे 100 ग्रॅम आयसिंग शुगर, 100 ग्रॅम मेल्टेड बटर, नंतर लिंबाचा रस मोठे 2-3 चमचे, नंतर लिंबाचं साल जे मी अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे, आणि काही लिंबाच्या चकत्या जे आपल्याला गार्निश करता वापरायचं आहे. सो सुरुवात करूया. आधी आपल्याला हे जे बटर मी घेतलेलं आहे, बटर आणि साखर आपल्याला फेटून घ्यायचं आहे. सो याकरता आपल्याला काही साहित्य आपल्याबरोबर असणं आवश्यक आहे. साहित्यामध्ये हा एक असा स्पॅट्युला आपल्याकडे असणं आवश्यक आहे केक्स आणि पेस्ट्रीसाठी, कारण ह्यानी यांना व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव होतं आणि फोल्डिंग करायला आपल्याला सोपं जातं आणि फोल्डिंग चांगलं होतं. नंतर पॅलेट नाईफसुद्धा आपल्याला आवश्यक आहे. पॅलेट नाईफ नंतर आपल्याला आयसिंग स्प्रेड करायला लागते, तर ही पॅलेट नाईफ इम्पॉर्टंट आहे. तसंच हे ब्लेंडर आपण ठेवलेलं आहे. ब्लेंडरनी आपलं काम खूप सोपं होऊन जातं. आपल्याला एक नाईफ लागेल जी माझ्याकडे नेहमी असते केक कट करायला. ओव्हन आपल्याकडे असणं आवश्यक आहे. मायक्रोवेव्हच्या मध्ये जे कन्व्हेक्शन ओव्हन्स असतात त्याच्या रेसिपीज थोड्याशा वेगळ्या असतात, त्यामुळे रेग्युलर आपल्या OTG आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये तुम्ही हा जर का केक केला तर अतिशय उत्तम आहे. माझ्याकडे इकडे ओव्हन आहे, OTG आहे, 180 डिग्री सेंटीग्रेडला आपण तो तापून ठेवलेला आहे. नंतर हे भांडं आपल्याला लागणारे मोल्ड, राऊंड मोल्ड आपण घेणार आहोत. सुरुवात करूया. आधी आपल्याला फक्त या मोल्डला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे. बेसिकली आपण आपलं हे मोल्ड तयार करतोय आणि थोडासा मैदा जो असतो तो ह्याच्यामध्ये घालायचा आणि तो मैदा चांगला लाईन करून घ्यायचा या केक टीनवरती, म्हणजे बटर पेपर लावायची आवश्यकता पडत नाही. एक्स्ट्रा मैदा जो आहे तो आपण याच्यामध्ये परत घालून टाकू. अगदी थोडासा मैदा आपल्याला वापरायचा आहे, म्हणजे आपण केक टीन लाईन करून घेतलेला आहे. सुरुवातीला आता व्हॅनिला केककडे वळूया. आपण हे बटर आधी याच्यामध्ये काढून घेऊ आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे ही पिठी साखर. पिठी साखर आधी थोडीशी घालू आणि आपण हे मिश्रण फेटून घेऊया.
मिश्रण आपण आता चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अंड घालायचं आहे. तर हे जे बीटरला लागलेलं आहे मिश्रण ते मी जरा व्यवस्थित याच्यामध्ये काढून घेतो बाउलमध्ये. थोडंसं वरवरचं जे लागलेलं असतं त्याला काही इलाज नसतो, पण इथे मी पाण्याचा बोल रेडी ठेवला आहे. बेसिकली ते सगळं साफ करून घेतोय. एक्स्ट्रा जे वरनं लागलेलं आहे थोडंसं पुसून घेतोय, कारण आता आपल्याला अंड बीट करायचं आहे. तर अंड बीट करताना हा जो बटर आणि साखरेचं मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये जाता कामा नाही आहे. आता या बोलमध्ये आपण हे जे 3 अंडी काढलेली आहेत ती अंडी ह्याच्यामध्ये काढू आणि हे मिश्रण आपण बीट करून घेऊ. अंड आपण बीट करून घेतलाय. आता अंड हे याच्यामध्ये फोल्ड करायचं आहे. फोल्ड करताना आपण थोडीशी काळजी घ्यायची. तर आपण याच्यामध्ये अंड आता फोल्ड करणार आहोत. मी हे जे अंड आहे थोडं याच्यामध्ये मिक्स करतो. आपण हे मिश्रण आता व्यवस्थित बीट करून घेतोय. आता याच्यामध्ये आपण मैदा घालणार आहोत. त्या अगोदर आपण हा व्हॅनिला एसेन्स ॲड करू 2 चमचे. व्हॅनिलाचा फ्लेवर चांगला यायला पाहिजे, कारण बेसिक व्हॅनिला केक आहे. नंतर हा जो मैदा आपण घेतला आहे, मैदा थोडीशी आपल्याला लागणार आहे बेकिंग पावडर. तर या महिन्यामध्ये आपण 1 पाव चमचा बेकिंग पावडर मिक्स करू. हा मैदा ह्याच्यामध्ये आपण चाळून घेऊया. चाळणीच्या ऐवजी हे खूप हँडी पडतं, कारण सोपं जातं. ओके, फर्स्ट क्लास. आता आपल्याला पुन्हा हे सगळं मिश्रण फोल्ड करायचं आहे मैदा त्याच्यामध्ये. मिश्रण आता मस्त बीट झालेलं आहे आणि एक्झॅक्ट कन्सिस्टन्सी आपल्याला जी पाहिजे ती झालेली आहे. केक टीन आपला तयार आहे इकडे. आता आपल्याला फक्त हे मिश्रण आता काढायचं आहे. मी मशीन बंद करतो आणि या स्पॅट्युलाने हे सगळं मिश्रण याच्यामध्ये काढून घेतो. आपल्याला हे सगळं मिश्रण काढून घेणं आवश्यक आहे. आता या स्टेजमध्ये आपल्याला जर का चॉकलेट केक बनवायचा असेल तर मग मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यायची आणि याच पद्धतीने हे मिश्रण तयार करायचं. या केक टीनमध्ये हे मिश्रण मी घालतोय. आता व्यवस्थित हा लाईन करून घ्यायचा. आपटायचं नाही, मोल्ड इव्हन करायला, पण वरनं थोडंसं इव्हन असणं आवश्यक आहे. केकचं मिश्रण तयार झालं आहे. आपल्याला आता ओव्हनमध्ये बेक करायला ठेवायचं आहे. 180 डिग्री सेंटीग्रेडला 25 ते 30 मिनिटं आपण ते बेक करून घेऊ. आता आपल्याला हे जे चीज आहे, चीजचं मिश्रण आहे ते आपल्याला बनवून घ्यायचं आहे. ते मिश्रण बनवण्याकरता क्रीम, नंतर क्रीम चीज आणि साखर आपण एकत्र करून घेणार आहोत. तर पुन्हा आपल्याला ब्लेंडरचं काम लागणार आहे. हे जे सॉफ्ट चीज आहे ते मी याच्यामध्ये घालतो या बोलमध्ये. थोडंसं ते ब्रेक करून घेतो, कारण सॉफ्ट चीज आहे, एकदम ते बीट होणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं हे क्रीम, म्हणजे आपल्याला बीट करायला सोपं जाईल. ही एक क्लासिक चीज केक सारखी रेसिपी नाही आहे, थोडीशी वेगळी रेसिपी आहे आणि आय थिंक तुम्हाला सगळ्यांना ही बनवायला खूप सोपी जाईल. आता आपण हे क्रीम आणि चीज बीट करून घेऊया. क्रीम बीट होत आहे. आपल्याला याच्यामध्ये घालायचे आयसिंग शुगर. साधारणतः 100 ग्रॅम शुगर घेतली आहे. चवीनुसार आपण याच्यामध्ये थोडीशी साखर घालूया, कारण नुसतं चीज आणि क्रीम आहे. तर 100 ग्रॅम साखर आपण याच्यामध्ये ॲड करू. क्रीम बीट झालेला आहे आणि वंडरफुल. आता आपल्याला लेमन कर्ड बनवायचं आहे. लेमन कर्ड बनवण्याकरता हे जे एग योक्स मी घेतलेले आहेत, त्याच्यात 6 एग योक्स आहेत, ते मी या बोलमध्ये काढून घेतो. नंतर आपल्याला याच्यामध्ये साखर ही जी आहे आयसिंग शुगर ती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बीट करून घ्यायची आहे. पण सुरुवातीला या वाफेवरती आपण हे अंड
थोडंसं बीट करून घेऊ. काळजी घ्यायची आहे की बोल पाण्याला टच होत नाही, नाहीतर अंड शिजायला लागेल आणि तुमची भुर्जी तयार होईल. वी डोंट वॉन्ट भुर्जी, आपल्याला फक्त बीट करून घ्यायचं आहे. अंड बीट करून घेतलंय, त्याचा रंग थोडासा बदललाय आता, तर थोडासा पेल येलो झालाय. आता याच्यामध्ये आपण साखर घालूया. वाफेवरती आपण हे अंड बीट करतोय. मिश्रण आता चांगलं बीट झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे लिंबाचं साल जे मी किसून बारीक चिरून घेतलेलं आहे ते मी ॲड करतो. नंतर लिंबाचा रस आपण याच्यामध्ये ॲड करूया थोडासा, 2 चमचे, म्हणजे त्याला छान असा लेमनी टेस्ट येईल. अंडा आता मस्त बीट झालंय, त्याच्यामध्ये लेमनी टँज आलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये बटर घालायचं आहे. 100 ग्रॅम बटर, मेल्टेड बटर आहे, सॉफ्ट केलेलं बटर आहे. हे मिश्रण आता झालेलं आहे. लेमन कट आपलं तयार झालेलं आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे त्याला. सो ग्रेट. केक तयार आहे, लेमन कट तयार आहे आणि चीजचं मिश्रण तयार झालेलं आहे. आपण सुरुवात करूया. हा जो केक आहे त्याच्यामधनं एकच आपण स्लाइस देऊया, फार लेयर्स बनवायची आवश्यकता नाही आहे. हा जो बेस आहे, या बेसमध्ये आपण हे जे फिलिंग केलं आहे आपण चीजचं ते घालू. वाव. आता हे जे मिश्रण आपलं तयार झालं आहे, हे मिश्रण मी फक्त या केकवरनं सोडणार आहे मध्ये. दिस इज मोर दॅन सफिशियंट. अजून काहीही वेगळं फिनिशिंग द्यायची गरज नाही. फक्त थोड्या वेळ आपल्याला हा केक फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. म्हणजे तुम्ही एक दुपारी जर का 4 वाजता बनवायला घेतला तर 5-6 पर्यंत तुमचा हा केक तयार होईल. फ्रीजमध्ये घाला आणि जेवताना डेझर्ट म्हणून क्रिसमस ईव्ह सेलिब्रेट करा. हे जे माझ्याकडे काही स्लायसेस आहेत लेमनच्या, त्या मी ह्याच्यावरती ठेवतोय. अजून काही बोलायची आवश्यकता आहे नाही. तुम्हाला फक्त एवढं सांगतो की ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. तोवर मी ह्याच्याकडे फक्त बघत राहतो. व्हॅनिला केक साठीचं साहित्य: 125 ग्रॅम मैदा, 3 अंडी, 125 ग्रॅम बटर, 125 ग्रॅम पिठी साखर, व्हॅनिला इसेन्स आणि पाव चमचा बेकिंग पावडर. चीज क्रीम बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 100 ग्रॅम सॉफ्ट चीज, 60 ग्रॅम क्रीम, 50 ते 60 ग्रॅम आयसिंग शुगर. लेमन कर्ड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 6 अंड्यांचा पिवळा बलक, 3 ते 4 चमचे लिंबाचा रस, बारीक चिरलेली लिंबाची साल, 50 ग्रॅम आयसिंग शुगर आणि लिंबाच्या चकत्या. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 125 ग्रॅम बटर आणि 125 ग्रॅम पिठी साखर फेटून घ्यावं. दुसऱ्या बाउलमध्ये 3 अंडी फेटून ती साखर आणि बटरच्या मिश्रणात एकजीव करून घ्यावी. त्यामध्ये 2 चमचे व्हॅनिला इसेन्स, 125 ग्रॅम मैदा आणि बेकिंग पावडर घालून केकचं बॅटर फेटून घ्यावं. केक टीनला बटर लावून मैदा भुरभुरावा आणि ग्रीसिंग करून घ्यावं. त्यामध्ये केकचं बॅटर ओतावं. प्री हिटेड ओव्हन मध्ये 180 डिग्री सेल्सिअसला व्हॅनिला केक 20 ते 25 मिनिटांसाठी बेक करून घ्यावा. एका बाउलमध्ये सॉफ्ट चीज घेऊन त्यामध्ये क्रीम आणि आयसिंग शुगर घालून मिश्रण ब्लेंडरने एकजीव करून घ्यावं. एका बाउलमध्ये 6 अंड्यांचा पिवळा बलक घेऊन तो वाफेवर फेटून घ्यावा. त्यामध्ये पिठी साखर, लिंबाची साल, 2 चमचे लिंबाचा रस आणि 100 ग्रॅम वितळवलेलं बटर घालून लेमन कर्ड तयार करावं. केक कापून त्यामध्ये क्रीम चीजचं मिश्रण घालावं. केक वरून लेमन कर्ड घालावं. लिंबाच्या सालीचं गार्निशिंग करून केक फ्रीज मध्ये सेट करून घ्यावा. आम्ही सारे खवय्ये